नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण दुधी गव्हाचं पीठ यापासून खूप पौष्टिक आणि टेस्टी नाश्ता बनवतो आहे। तर इथे मी दुधी घेतला आहे। इथे साधारण 150 ग्रॅम दुधी आहे। सोलून घ्यायचं आहे आणि हा आता आपण किसून घेणार आहोत। कोवळा असेल तर सालासकट तुम्ही घेतला तरी चालेल। दुधी इथे मी किसून घेतला। आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, किसलेलं आलं घातलं, चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, अर्धा चमचा इथे मी बडीशेप घातली, 1 चमचा धनेजिरे पूड घालायची आहे, अर्धा चमचा ओवा घातला, पाव चमचा गरम मसाला घातला आहे, पाव चमचा हळद घातली आणि इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घातली। यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची यामध्ये आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। खूपच छान टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो आणि दुधीची भाजी मुलं खात नाहीत, पण पराठे मुलं अगदी आवडीने खातात। तर हे सगळं मी हातानेच मिक्स करून घेते, म्हणजे सगळे मसाले आणि दुधी छान असं एकजीव होईल। यामध्ये मी पाव चमचा आमचूर पावडर घातले। आमचूर पावडर ऐवजी तुम्ही 2 चमचे दही सुद्धा इथे घालू शकता। आता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। सुरुवातीला इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घातलं, यावरती 1 चमचा तेल घातलंय, मिक्स करून घेऊया। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे, दुधीला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं, त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। इथे मी 1 कप पीठ घातल्यानंतर सुद्धा हे थोडंसं सैलसर आहे, तेथे मी आणखी 1 कप पीठ घेतलं आहे, थोडं थोडं घालत जायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे मला 1.5 ते पावणे 2 कप पीठ लागले। यावरती पुन्हा 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हा गोळा पुन्हा मळून घ्यायचा आहे। तर आज आपण दुधीचे पराठे बनवतोय। यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाही आहे, तर असं हे सैलसर पीठ तयार झालं आहे। आता इथे मी एक गोळा घेतला आणि याचा पराठा आपण लाटून घेऊया। नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे हा पराठा लाटून झाला आहे, हा तुम्ही असाच भाजू शकता। पराठ्याचा शेप छान यावा आणि सगळे पराठे एका आकाराचे व्हावेत म्हणून मी इथे एका झाकणाने हा कट करून घेते। तर असा मस्त आपला अगदी राऊंड पराठा तयार झाला आहे। एक्स्ट्राचं पीठ मी इथे काढून घेते। आता हा पराठा आपण भाजून घेऊया। तर इथे मी तवा गरम करत ठेवला आहे, यावरती पराठा घालायचा आहे। अगदी झटपट नाश्त्यासाठी तुम्ही हे पराठे तयार करू शकता। चवीला जितके छान लागतात हे पराठे तितकेच पौष्टिक सुद्धा आहेत। यावरती थोडंसं तेल घालायचं आहे किंवा तूप घालायचं आहे किंवा तुम्ही बटरसुद्धा घालू शकता आणि दोन्ही बाजूने छान खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे पराठा मी भाजून घेतला आहे, काढून घेऊया। तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे पराठे कमी वेळामध्ये तयार करू शकता। तर इथे मी लोणच्याबरोबर आणि दह्याबरोबर हे सर्व केलेत। असे सुद्धा हे पराठे खूप छान लागतात, एकदा तरी नक्की करून पहा। तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये इथे माझे 5 ते 6 पराठे तयार झालेत। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।